असं नाही की बस निवडून आले आणि मग चालले गेले बस। बाकी के जो नगर सेवक है, ध्यान नहीं देते। मतलब ऊपर ऊपर की जो पैसा उसा देके वोट लेना चाहते हैं। हाँ। तो मैं चाहता हूँ ऐसा ना हो। हमारे लिए बीजेपी ही मतलब वो बैठे, त्यामुळे आपल्या जनरेशनचे असेल तर त्यांना तिकीट द्यायला पाहिजे। द्यायला पाहिजे तुला? बीजेपी पण काम करते आणि जी काँग्रेस आहे ते पण करते। आपण एकालाच तर नाही म्हणू शकत ना का तुम्ही एकटे एकटे करता का हे नाही करता। नमस्कार, मी रश्मी केडीकर, नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत आहे। सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे, जोरदार प्रचार सगळीकडे सुरू आहे। मात्र नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर अटीतटीची लढाई आपल्याला पाहायला मिळते। बीजेपी तितकाच जोर लावतो प्रचारामध्ये, काँग्रेसही तितकाच जोर लावते। आणि आता सध्या माझ्यासोबत काही यंग जनरेशन आहे, जेनझी आपण ज्याला म्हणतो, काही महिला आहेत आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांना काय वाटतं की नगरसेवक कसा असायला हवा, नागपूरमध्ये महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येईल असं त्यांना वाटतं। चला जाणून घेऊयात त्यांच्याकडनं। नमस्कार ताई, तुम्हाला काय वाटतं नगरसेवक कसा असायला हवा? आमच्याकडले विकी भाऊ छान काम करतात आणि टंकी वगैरे हे ते सगळं छान काम केले विकी दादांनी। नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर अटीतटीची लढाई आपल्याला काँग्रेस बीजेपीमध्ये पाहायला मिळते। तर यावेळी महापालिकेत सत्ता कोणाची असेल ते पण जाणून घेऊया। आणि सगळे यंग फेसेस आज आपल्यासोबत आहे। तुला काय वाटते नगरसेवक कसा असायला हवा? हाँ, नगर सेवक हमारे लिए हमारे लिए विक्की दादा ने हमारे लिए बहुत कुछ किया। हम चाहते हैं कि वो हमारे लिए और भी कुछ करे। हम चाहते हैं कि वो हमारे नगर सेवक बने। हम चाहते हैं कि हमारे सपोर्ट में विक्की दादा ही। तो 8 साल से प्रशासक राज था, क्या इश्यूज आपके एरिया में है? बहुत कुछ इश्यूज था, नाली नहीं थी, गटर लाइन नहीं थे, सब विक्की दादा ने ही किया। हमारे इधर मतलब अभी कुछ दिन पहले ही विक्की दादा ने गट्टू लगाया, मंदिर का मतलब बहुत कुछ किया विक्की दादा ने। नवरात्रि में विक्की दादा हमको सपोर्ट करते हैं, मतलब जगराता भी करते हैं विक्की दादा। हमें लगता है कि विक्की दादा ही हमारे नगर सेवक बने। ओके, तो प्रभाग क्रमांक 38 से आप आते हो तो यस मैम। आपको क्या लगता है कि आप एक यंग फेस हो, यंग फेस के नगर सेवक कैसा होना चाहिए? मेरे थ्रू तो मैं चाहता हूँ कि जो घर के डेवलप करे। बाकी के जो नगर सेवक है, ध्यान नहीं देते। मतलब ऊपर ऊपर की जो पैसा उसा देके वोट लेना चाहते हैं। हाँ। तो मैं चाहता हूँ ऐसा ना हो। मतलब ध्यान दे। अभी भी हमारे जैता तरफ वो कार्य नहीं हुआ है, वहाँ का जो रोड है वो फोड़ के रखे, बट किया नहीं उनने। वो करना चाहिए। और जो नगर सेवक में जो खूबी रहनी चाहिए, जैसे कि क्या बोलते हो गया, ध्यान देते नहीं हमारे इधर के। ध्यान नहीं देते। हाँ। वो देना चाहिए, देना क्योंकि चाहिए। 8 साल के बाद इलेक्शंस हो रहे हैं। ये अभी इलेक्शन है तो ऊपर का दिखाने के लिए वो कर रहे हैं। हाँ। आपको क्या लगता है कि अभी महापालिका में किसकी सत्ता रहेगी? मतलब बीजेपी की रहेगी, कांग्रेस की? हमारे इधर तो कहूँ तो प्रफुल्ल गुर्दे सर ही करते हैं। हाँ। और मैं ऐसी तो कह नहीं सकता क्या वो भी करते हैं, बट उतना नहीं करते जो करना चाहिए। जो नगर सेवक रहे जो उतना नहीं करते क्या जो करना चाहिए। अभी अगर हम देखें तो काफी यंग फेसेस को जो है टिकट दिए गए हैं। आपको लगता है कि ऐसे ही यंग फेसेस को टिकट या चांस देना चाहिए? नहीं, मेरे हिसाब से तो उनको नहीं देना चाहिए, क्योंकि उनको जो सत्ता पे जो उतर रहे उनको अनुभव ही नहीं है अभी के जो यंग फेसेस है। और जो जिनको सत्ता में ये है उनको नहीं ला रहे। ओके, या इकडे पण आपण येणार आहोत। काय सांगशील, तुला कसा नगरसेवक हवा आहे आणि काय इश्यूज आहे तुझ्या एरियामध्ये? हमारे एरिया हम दोनों तो साथ में रहते हैं, हमारे एरिया में वही इशू से तो इन्होंने बताया। अच्छा, तो आपको क्या लगता है कि नगरसेवक कैसा होना चाहिए? नगर से वही होना चाहिए जो मतलब बाकी काम जो रहते हैं, जो ध्यान वगैरह नहीं देते उसी में ध्यान देना चाहिए। जैसे रोड वगैरह सड़कें अच्छी नहीं रहती, उससे कई मतलब ये होते हैं, नाली वगैरह नहीं रहते उनमें, मतलब पाइपलाइन वगैरह रहते उसी में ध्यान देना चाहिए। बिलकुल। इकडे पण आपण येणार आहोत। ताई, तुम्हाला काय वाटते नगरसेवक कसा असायला हवा आणि तुमच्या एरियाजमध्ये काय इश्यूज आहेत? नगरसेवक असे असायला पाहिजे की सगळ्यांची मदत केली पाहिजे त्यांनी। आणि आता इतके 8 वर्ष आपण पाहिलं, 8 वर्ष प्रशासक राज होता। 8 वर्षांमध्ये काय वाटतं, काय विकास झाला तुमच्या एरियामध्ये? आमच्याकडे सगळंच झालंय, काम ते नाली वगैरे सगळं नाही, काही प्रॉब्लेम सहसा भेटत नाही। नाही प्रॉब्लेम वगैरे। पण तरी आता काय वाटतं की सत्ता जी आहे यावेळी महापालिकेमध्ये कोणाची सत्ता असेल? बीजेपीची असेल, काँग्रेसची असेल? बीजेपी वाटते। इकडे पण येणार आहोत। ताई, तुला काय वाटतं कोणाची सत्ता यावेळी असेल?
माझ्याप्रमाणे तर विक्की दादाची सत्ता यायला पाहिजे, कारण आमच्या प्रभागात तर त्यांनीच भरपूर कामं केले आहे, आमची नाली वगैरे. म्हणजे बीजेपी. हां, बीजेपी. तुला काय वाटते, आज तू यंग फेस आहे आणि यावेळेस बऱ्याचशा यंग फेसेसला तिकीट्स दिल्या गेल्या आहेत, तर असेच आणखी यंग फेसेस यूथ जे आहेत ते समोर आले पाहिजेत का? तसं तर जर असं सांगितलं तर यंग फेसेसला सध्या नाहीच आहे म्हणा, हां अनुभव नाही आहे. हां पण आपल्याला दिली पाहिजे, कारण जेव्हापर्यंत आपण देऊ नये त्यांना अनुभव सुद्धा येणार नाही आहे. येणार आणि एकदा यांची आता जे जुने आहे त्यांची सत्ता एक ना एक दिवस तर संपणारच आहे. हां. तर आपल्याला आता तिकीट देऊन त्यांना पण आपल्याला तयार करायला पाहिजे. ते सत्तेत राहील, त्यांना अनुभव येईल की काय करायचं काय नाही. आणि आताचे आपले जे काही प्रॉब्लेम्स आहे, जे जनरेशनचे जे गॅप्स असतात ना, त्यामुळे आपल्याला कळत नाही असं मला तरी वाटते. त्यामुळे आपल्या जनरेशनचे असेल तर त्यांना तिकीट द्यायला पाहिजे. तुला काय वाटतं, नगरसेवक कसा असायला हवा? नगरसेवक तर आपल्या नागरिकांची सेवा करणारा, त्यांना काय प्रॉब्लेम्स आहे काय नाही त्यांच्याशी, असं नाही की बस निवडून आले आणि मग चालले गेले, बस असं नाही पाहिजे. म्हणजे आपण निवडून दिले आपल्या नागरिकांना, तर त्यांचे जे काही काम आहे, त्यांचे जे काही आहे ते सगळं आपल्याला करायला पाहिजे, असं नगरसेवक असावा. नाही, बिलकुल तसं असायला हवं. आणि खूप क्लिअर आणि चांगलं बोलली आहेस तू. खरं तर आत्ता जर आपण पाहिलं तर गेले 8 वर्ष नंतर जे इलेक्शन होतं, इतक्या काळामध्ये तुझ्या प्रभागात राहतेस, तुझा प्रभाग कुठला आहे? 38 आहे. ज्या प्रभागात तू राहतेस तिथे काय विकास झालेला आहे किंवा काय इश्यूज आताही आहे जे सॉल्व्ह केले पाहिजे, म्हणजे या माध्यमातून आपण त्या नगरसेवकापर्यंत पोहोचवू शकतो? इश्यूज तर आमच्याकडे रस्त्याचा आहे. सध्या आमचा रस्ता जो आहे तो खूप छोटा आहे आणि आम्हाला इकडे यायला खूप प्रॉब्लेम्स होते. तिथे रस्त्याचाच एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो खूप वर्षापासून आहे. आणि म्हणजे त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तर भरपूरचे बाकी सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉल्व्ह झाले आहे, पण एक रस्त्याचाच एक प्रॉब्लेम आहे जो अजून नाही झालेला, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी, जाणं येण्यासाठी तर रस्ता खूप इम्पॉर्टंट आहे, तर तोच करायला पाहिजे. बिल्कुल. आपको क्या लगता है, कैसा नगरसेवक होना चाहिए? नगरसेवक ऐसा होना चाहिए जो हमारे जो नालियाँ अभी तैयार हुई है उनमें बहुत प्रॉब्लम आया है. बाकी यहाँ जैसे रोड खोदने में बहुत लोगों के गटर लाइन्स टूट गए, तो विक्की भैया ने सब अरेंज करके दिया उन लोगों को, और हमारी इधर रोड बनाई, उनके लिए भी बहुत बहुत धन्यवाद. और विक्की भैया बहुत अच्छे काम करते हैं, जहाँ तक कि अभी हमारे इधर सब कुछ उनने गट्टू वगैरह लगा के दिए हैं. और उनके कुछ भी होता है तो हमारे इधर की लेडीज से जाते हैं, विक्की भैया हमारे इधर ऐसा नहीं हो, विक्की भैया हमारे इधर वैसे नहीं हो. विक्की भैया बोलते हैं हाँ दीदी होगा ताई होगा, सब बोलते हैं ऐसा कर रहे हैं. आगे जो जिसको जो आना चाहिए वो तो आएगा ही. आपको क्या लगता है, जो नए फेसेस है आज, काफ़ी नए चेहरों को इस बार टिकट दिए गए, यंग फेसेस है, आपको क्या लगता है कि इनसे ऐसे लोगों को टिकट या चांस देना चाहिए? जो करे, जो कर सकता है उसी को ऐसा करना चाहिए, लेना चाहिए कि मैं कर सकता हूँ, और करना चाहिए इसी चीज़ में. और लोगों को भी जो करता है, जो आंखों से देखने से अच्छा जो करता है उसे वोट देना चाहिए. जाके ऐसा नहीं कि वो पैसे दे रहा है या वो कोई अदर काम कर रहा है, इसी चीज़ के लिए ऐसा नहीं करना चाहिए. जो कर रहा है अभी, जो आगे बढ़ रहा है और हमको सपोर्ट कर रहा है, उस चीज़ के लिए करना चाहिए. इकडे काकांकडे आपण येऊ. काका, महानगरपालिका निवडणुका आता सुरू आहे, सगळीकडे प्रचार सुरू आहे. तुम्हाला काय वाटते, यावेळेस कोणाची सत्ता येईल आणि नगरसेवक कसा असायला हवा? तो चांगला असायला पाहिजे, रोजंदार भेटला पाहिजे, कामं केले पाहिजे, आहे की नाही. आणि नगरसेवक दोनही चांगलेच आहेत. आता यांचे चान्सेस आहेत पटले साहेबाचे येण्याचे. काँग्रेसही बरोबर आहे, काँग्रेसलाही वाटतं का मी आलो पाहिजे, काँग्रेसचंही काम चांगलंच आहे. अटीतटीचा प्रचार दोन्हीकडून यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे. अटीतटीचंच आहे काम, कोणी येऊ शकते दोघांनी. तर आता गेल्या 8 वर्षांनंतर निवडणुका होत्या, आतापर्यंत प्रशासक राज होता, नगरसेवक नव्हते, तर एवढ्या याच्यामध्ये काय वाटतं, किती विकास झालाय आणि काय इश्यूज आहे, जो विकास व्हायला पाहिजे पुढे? विकास वगैरे झाला, म्हणजे सडका बनल्या, जे काही पाहिजे म्हणजे वर काम मुलांना, एज्युकेशनवाल्यांना, मेहांचं काम आहे, हे असे जे काही जॉबचे जे काम आहे ते होणं गरजेचं आहे. ऐसा होना चाहिए कि जो मतलब रोड है, ये है, वो सब ठीक करना चाहिए. पहले हमारे इधर रोड नहीं थी, कुछ नहीं था. नगर सेवक आए, उन लोगों ने रोड बनाए, नाले किए. और आज भी नगर सेवक है जो अभी बीजेपी कांग्रेस है, ये जो है अभी वो तो इसमें चल रहे हैं, कांग्रेस और बीजेपी वाले ने बहुत कुछ किया है और अभी और करते आ रहे हैं. तो आपको लगता है कि बीजेपी की सत्ता इस बार महानगरपालिका में होगी? हाँ, होगी. हमें लगता है कि इस बार बीजेपी ही सत्ता में बैठी.
बैठे और वो जीते। क्यों, ऐसा क्यों? क्योंकि हम बहुत कुछ किया है। जैसे रात में ही हमारे इधर मीटिंग हुई, हम बैठे, हम तो कभी वोट दिया नहीं था क्योंकि हम एज नहीं हुई थी। अभी हमारी वो एज हो चुकी है तो हम इतने मेच्योर हो गए कि हमें अब लगता है, रात में बताया गया मीटिंग में कम से कम 20 मिनट तक मीटिंग हुई तब, क्योंकि बीजेपी वाले आए थे तब हमें बताया कि हमारे लिए उन्होंने क्या क्या किया है। तब हमें समझ में आया कि नहीं, हमारे लिए बीजेपी ही मतलब वो बैठे और अच्छा. वो विन हुए। हिचं असं म्हणणं आहे की बीजेपी सत्तामध्ये यायला हवी, कारण बीजेपीने बरंच काही काम केलं. तुला काय वाटतं की सत्ता यावेळेस महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता यायला हवी? माझ्या हिशोबानं बीजेपी पण काम करते आणि जे काँग्रेस आहे ते पण करते. आपण एकालाच तर नाही म्हणू शकत ना का तुम्ही एकटे करता का हे नाही करता, ते म्हणत होतो मी. त्याच्याबद्दल आहे माझ्या का जे काम करते तर ते दोघंही करते, असं नाही का एकच करते, बीजेपी करते. पण तुझं मत काय, कोण यायला हवं सत्तेमध्ये? काय कोणाचे चान्सेस जास्त वाटतंय? मला तर वाटते का म्हणते आता सध्याबद्दल तर बीजेपी पण करताय ना काँग्रेस पण करताय. माझ्याबद्दल माझ्या ऐकजा तर जास्त तर आता थोडा बीजेपी करू राहिले. बीजेपीकडे कल आहे जास्त. तर एकंदरीतच आपण पाहिलंय की हे जे यंग जनरेशन आहेत यांची मतं आपण जाणून घेतले, यांच्या अपेक्षा आपण जाणून घेतल्या. अनेक महिला वर्ग आपल्यासोबत होते आणि ही जी महानगरपालिका निवडणूक आहे एकंदरीतच आपण बीजेपी म्हटलं किंवा काँग्रेस म्हटलं सगळ्याचकडून प्रचार जो आहे तो अतितटीची लढाई आपण असं म्हणू ते पाहायला आपल्याला मिळणार आहे. दोन्ही जोरदार प्रचार इकडे दोघांचेही सुरू आहे आणि यांचेही मतं आपण जाणून घेतले आणि असेच या निवडणुकीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन धर्मेसह रश्मी केडीकर, नवराष्ट्र, नागपूर.